भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात जणू दंड थोपाटले। कोणत्याही ताकदीची वाट न पाहता मी काम करतो असं म्हणत मुनगंटीवारांनी जणू काही फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय। चंद्रपुरात नगरपरिषद निवडणुकीतल्या पराभवानंतर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झालेत। पक्षानं माझी ताकद कमी केली असा आरोप मुनगंटीवारांनी केला। दरम्यान महापालिका निवडणुकीत मुनगंटीवारांना पूर्ण ताकद देऊ असं कालच फडणवीस म्हणाले होते। मात्र मी कोणत्याही ताकदीची वाट न पाहता काम करतो, आता राज्यभर दौरे करणार असल्याची घोषणा मुनगंटीवारांनी केली। मुनगंटीवारांनी थेट फडणवीसांना हे आव्हान दिल्याचं मानलं जातंय आणि त्यामुळे भाजपमध्ये मुनगंटीवार हे दुसरे खडसे होण्याच्या मार्गावर आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही। आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। मतदारांनी कौल दिला की आमच्यापेक्षा जास्त विकास हे जर काँग्रेसचे लोक करू शकत असतील तर निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे। पक्ष हा बिनादाराचाच असला पाहिजे। फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे, पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। मी तर कोणत्याही ताकदीची, शक्तीची वाट न पाहता काम करतो। मी आज मंत्री नाही तरी पॉलिटेक्निक कॉलेजला मान्यता घेतो। SNDT युनिव्हर्सिटी मी पूर्ण करतो आहे। तुम्हाला माहिती आहे की पुरवणीमध्ये सुद्धा 100 कोटी त्यासाठी प्राप्त झाले आहे। अशा अनेक प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पाला मी पूर्ण करतोय।